वाशिममध्ये नवीन ज्वारी बाजारात दाखल व्हायला सुरुवात, मात्र दरात मोठी घसरण, हमीभावापेक्षा कमी दर. सरकारनं नाफेड मार्फत ज्वारीची हमीभावानं खरेदी करावी, शेतकऱ्यांकडून मागणी. खरीप हंगाम 1.5 महिन्यावर असल्यानं कृषी विभागाकडून खरीप हंगामापूर्वी तयारी सुरू. खरीप हंगामासाठी 3,01,468 मेट्रिक टन खताची आवश्यकता. अमरावतीत 7 लाख हेक्टरवर खरीप हंगामाची होणार पेरणी. यासाठी तालुका स्तरावर नियोजन. कपाशी, सोयाबीन आणि तूर या पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल. अकोल्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन. मोर्चा दरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त. अमरावतीमधील शुक्लेश्वर परिसरात कांदा काढणीला सुरुवात. कांद्याला 8 ते 9 रुपये किलो दर. 14 वर्षीय वैभवने रचला इतिहास. 35 चेंडूत झळकवलं वादळी शतक. गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं ऐतिहासिक खेळी केली. सोलापूर विमानतळ विमानसेवेसाठी पूर्णपणे सज्ज. विमानतळावरून विमानसेवा 26 मे पासून सुरू होणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. महाराष्ट्र दिनानिमित्त 1 ते 4 मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव कला शिबिर. मुंबईमध्ये विविध कलाकार कला सादर करणार. पैठणमधील चित्रकार सोमनाथ रामराव मोठे यांना समृद्ध महाराष्ट्र या विषयावर चित्र काढण्यासाठी आमंत्रित केले. सृष्टी कुरियईचा UPSCच्या परीक्षेमध्ये 831वा क्रमांक. ज्ञानसंपदा शाळेमार्फत सत्कार. तर शाळेतील शिक्षकांनी सत्कार करत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एल्फिस्टन पुलासंदर्भात तोडगा नाहीच. MMRDA सोबतच्या बैठकीतही स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम. सध्या एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी खुला. एसटी कंत्राटी बस घोटाळा. 1310 गाड्या घेण्याच्या घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध घेण्यात सरकार अपयशी. संशयिताकडे चौकशीची सूत्र. नाशिकमध्ये विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र 3 मे ते 17 मे दरम्यान होणार. पेपर फुटी टाळण्यासाठी ऑनलाईन देण्यात येणार प्रश्नपत्रिका. परीक्षा सुरू होण्याआधी 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय. मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5,000 घरांची लॉटरी निघणार. म्हाडाचे CEO संजीव जयस्वाल यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांमध्ये सनस्ट्रोक. 200 पेक्षा अधिक तापाचे रुग्ण. वातावरणाचा चढता पारा लहान मुलांसाठी तापदायक. पैठणमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प. नागरिक त्रस्त. मुंबईत 22 वर्षीय तरुणावर यशस्वीरित्या हात प्रत्यारोपण. KKM रुग्णालयातील दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी. नवी मुंबईतील वाशिममध्ये मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेचं आयोजन. 45 दिवसांच्या रथयात्रेमध्ये 36 जिल्ह्यांचं आयोजन. या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित. तुळजाभवानीच्या दर्शनाचे VIP पास बंद करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची मागणी. पासचा सर्रासपणे दुरुपयोग होत असल्याचा आरोप आहे. हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे महाराष्ट्र गौरव रथ यात्रेला सुरुवात. बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे आणि विक्रम काळे यांची गौरव रथाला उपस्थिती. कोल्हापुरात झाडांचा श्वास करा मोकळा या मोहिमेला सुरुवात. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोहीम सुरू आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर झळकले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मीच्या हत्येचे बॅनर. तर कुटुंबियांची न्यायाची मागणी आहे. पोलीस मुख्य आरोपीला पकडत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. कोल्हापूरच्या विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला गती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून 75 लाखांचा निधी मंजूर. 5 एकर जागेत अद्ययावत क्रिकेट मैदान साकारणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसताना बॅनर छापल्यास प्रिंटिंग प्रेसवर कारवाई होणार. वेळप्रसंगी मालमत्ता ही जप्त करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाने दिलाय.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. मोदी आणि अमित शहांच्या उपस्थितीत बैठक. कॅबिनेटपूर्वी सुरक्षा समितीची ही बैठक. पहलगाम हल्ल्यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईत बैठक. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामाचा वेग वाढावा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना आहे. पंढरपूर कॉरिडॉरसाठी प्रशासनाचे एक पाऊल पुढे. प्रकल्पाबाधितांना चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचं निमंत्रण. मंदिर परिसरातील व्यावसायिक, रहिवासी, भाडेकरू यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद करणार चर्चा. विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराबाबत मार्गदर्शन करण्याचे आदेश. नवी मुंबई पोलिसांचे शैक्षणिक संस्थांना आदेश. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी आढावा बैठक. 2028 मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. आयमेक समिटमध्ये फडणवीसांची घोषणा. भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने गुहागर आगारासाठी 5 नवीन बसेस उपलब्ध. भास्कर जाधवांनी स्वतः स्टेअरिंग हाती घेत ट्रायल घेतली. रत्नागिरीच्या मिरिया नागपूर रोडचे काम प्रगतीपथावर सुरू. महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय. समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीला तुर्तास स्थगिती. जेपी नड्डांकडे काही काळ राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी. मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. तर पहलगाम हल्ल्यानंतर एकता दर्शवण्यासाठी अधिवेशन बोलवा. मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. परभणीत जिल्हा नियोजन समितीचा अधिकारी तात्काळ निलंबन. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्याला फटकारत केलंय कार्यमुक्त. निधीत गैरप्रकार प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. अधिकाऱ्यावर आरोपानंतर तात्काळ निलंबन. तहूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी. तहूर राणाचा कोठडीतला मुक्काम वाढलाय. तर दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने कोठडी वाढवली आहे. पीओकेमधील दहशतवादी नेटवर्कवर भारताच्या निशाण्यावर 42 सक्रिय दहशतवादी तळ. केंद्रांच्या रडारवर तर उच्चस्तरीय पातळीवर विचारविनिमय सुरू आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर 30 एप्रिल रोजी होणार निवृत्त. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे ही पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. महाराष्ट्रातील पाकिस्तानींच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता आहे. राज्यातील पाणी प्रश्नावरही विचारमंथन होण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज सद्भावना रॅली. नफरत छोडो भारत जोडो हा संदेश देत रॅली काढण्यात येणार. नाशिकच्या हुतात्मा स्मारकापासून रॅलीला सुरुवात होईल. रॅलीला हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस प्रदेशचे नेते उपस्थित राहणार. पुणे रुग्णालयात रुग्णाचा मृतदेह 8 तास उशिरा दिल्याचं प्रकरण. रुग्णालयाला पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाची नोटीस. नोटीसला उत्तर देण्यासाठी 24 तासांचा कालावधी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने फुले चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं मोफत आयोजन. मुंबईतील मेट्रो सिनेमा येथे चित्रपटाचे आयोजन. पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीचे चीनकडून स्वागत. हल्ल्यानंतर प्रथमच चीनची अधिकृत भूमिका जाहीर. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर भूमिका जाहीर. पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार. कुपवाडा बारामुल्ला सीमेवर पाकिस्तानकडून रात्री गोळीबार. अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी सीमेपलीकडून गोळीबार केलाय. तर पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून जशासं उत्तर देण्यात आलंय. पाकिस्तानात मोठा बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी. पाकिस्तानातील शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट. पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम दुकानदारावर बहिष्कार टाकल्याचा आरोप. तर समाजवादी पार्टी आज आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार. पाकिस्तानाहून हजारो भारतीय नागरिक मायदेशी परतले. 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलाय. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशाकडून मायदेशी परतण्याच्या सूचना आहेत. विधानसभेत उमर अब्दुल्ला गहिवरले. तर सभागृह स्तब्ध झालाय. तर पर्यटकांना वाचवू न शकल्याची खंत व्यक्त केली आहे. 26 मरीन राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सची
करारावर स्वाक्षरी. पाकिस्तानासोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. नाशिकच्या कश्यपी धरणातून 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कश्यपी धरणातून सोडलेले पाणी गंगापूर धरणात येणार. गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणी पुरवठा होणार. परभणीत तीव्र पाणी टंचाई. जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचे पाणी यावर्षी गावकऱ्यांना मिळणं अपेक्षित, पण ग्रामपंचायतीच्या वतीनं कोणत्याही उपाययोजना होत नसल्यानं गावकरी आक्रमक झाले. पाण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक. तर पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत. नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी टंचाई. नागरिक पाणी नसल्याने त्रस्त झाले, तर पावसाच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. भांडूपमध्ये जलवाहिनी जोडणीचे काम सुरू. नाहूर भांडूप कांजूर मार्ग विक्रोळी परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद. बुलढाणा शहर भीषण पाणी समस्येच्या उंबरठ्यावर. धरणात सध्या 20% जलसाठा शिल्लक आहे. महिन्यातून 3 वेळाच येतंय शहरात नळांना पाणी. रत्नागिरीत 600 कोटींच्या जलजीवनमधील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल. लाचलुचपत विभागासह रत्नागिरी पोलिसांना नोटीस. गडचिरोलीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अचानक बदलत्या वातावरणामुळे नागरिकांची तारांबळ. वर्ध्यात महिलांसह नागरिकांची जीवन प्राधिकरण कार्यालयात मनसेच्या नेतृत्वात आंदोलन. तर नागरिकांना नळाचे पाणी मिळत नसल्यानं मनसे आक्रमक झाले. पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा आहे. मुंबईकरांच्या पाणी चिंतेत वाढ. मुंबईकरांना करावा लागू शकतो पाणी टंचाईचा सामना. तर धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा. पाण्याचं योग्य नियोजन करण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.